न्यूज 04 महाराष्ट्र मराठी। रस्ता सुरक्षा अभियान 2025-26 या निमित्ताने आज राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे पदाधिकारी हे ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वाहतूक कार्यालय या कार्यालयांना भेट देत आहेत आणि त्याच निमित्ताने आता आम्ही मापे पोलीस स्टेशन वाहतूक कार्यालय इथं आलेलो आहोत आणि तिथे आम्हाला नरेंद्र सिंग गिरासे साहेब PSI त्या भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतलेली आहे। त्यांच्याकडून जे नियम अटी आहेत वाहतूकदारांच्या त्याबद्दल आम्ही सविस्तर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। तरीही आज जे वाहतूक कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, पोलीस किंवा अधिकारी हे रात्रंदिवस ऊन न पाहता आपल्या परिवाराला बाजूला सारून आज वाहतूकदारांच्या परिवारांबद्दल जे काळजी घेत असतात त्या निमित्ताने आज राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीच्या मार्फत आज व अधिकारी यांना आम्ही राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि त्यांनी जे आम्हाला जी माहिती दिलेली आहे की कधीही वाहतूकदारांसाठी किंवा नागरिकांसाठी घराच्या बाहेर पडताना मोटरसायकल असेल त्याच्यावर हेल्मेट सक्तीचे करून वापरावे किंवा आम्हाला त्या पद्धतीने नियम अटीच्या बाबतीत सांगितलेले आणि तेच आम्ही आता आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत किंवा वाहतूकदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे ॲटो रिक्षा ड्रायव्हर असतात ते ओव्हर सीट बसू नये किंवा फ्रंट सीटवर बसू नये, युनिफॉर्मचे पालन करावे आणि लायसन बरोबर बाळगावे। त्याचप्रमाणे फोर व्हीलरचे जे चालक असतात ते हायवेवर सीट बेल्ट लावत नाही म्हणून ते सीट बेल्ट लावावं व त्यांनी लायसन वगैरे आपल्यासोबत ठेवावे। त्याचप्रमाणे अवजड वाहन आहेत, अवजड वाहनांनी ओव्हरलोड करू नये किंवा त्यांनी त्यांच्या नियमांचे पालन करावं। आपले वाहतूक कर्मचारी व अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे सिग्नलचा नियम पाळावे किंवा सोबत लायसन ठेवावं किंवा लेनचे शिस्त पाळावे किंवा ओव्हर सीट किंवा चालू गाडीमध्ये फोनवर बोलू नये, सीट बेल्ट लावावं असे वेगवेगळे प्रकारच्या अटी व नियम आज आम्हाला वाहतूक त्यांच्याकडून सांगितण्यात आलेले आहे। तरी आम्ही राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत किंवा वाहतूकदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आज हे वाहतूकदार कर्मचारी व अधिकारी व महिला कर्मचारी जे सक्तीचे जे रात्रंदिवस मेहनत घेऊन करासाठी जे कामं करतात त्यासाठी त्यांना पुनश्च राष्ट्रीय सुरक्षा अभियानात निमित्त राष्ट्रीय पुरवणी पत्रकार संघाकडून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।